घडली ना, मग त्याची ही शिक्षा आहे. चल चल पी. असं नाही ऐकणार ना तू. जोपर्यंत तू हे पीत नाहीस ना, तोपर्यंत तुझ्या जिभेवरची त्या बासुंदीची चव जाणार नाही. हे सगळं संपवायचं. चल. नाही नाही, ओकारी आली ना तर ती पण पाजीन मी तुला परत. संपवायचंय, सगळं संपवायचंय. चल 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 चल. बासुंदी आवडते ना तुला. पी. व्हेरी गुड. छान आहे ना बासुंदी. हे काय आई, आज आलू पराठे करायचे होते ना, मला परवापासून खाण्याचे वाटतंय. ए दिव्या, आईला कशाला त्रास देते का? इतकंच आहे तर तू कर ना, किंवा मंदाताईंना सांग. आईला त्रास नको देऊ. का? परवा आलू करता केला ना गरम गरम पराठा, मग एक दिवस तू नाही करता केलं होतं, त्यात काय एवढं? तू जेलच होतोयस का? एक मिनिट. कोणासाठी केले होते आलू पराठे? ती आली होती का पिऊ आली होती? बाबा हो, फक्त पिऊ नाही, अनु पण आली होती पैसे मागायला. तू जरा गप्पा बसतेस का? तिला का गप्पा करतोयस? तू आधी सांग, ती पैसे मागायला आली होती? हा म्हणजे काय ते प इकडचं तिकडचं कशाला बोलतोयस मंदार? सांग ना स्पष्ट बाबांना की हो, मी तिला 15 लाखाचा चेक दिला. 15 लाख? बाबा, तिच्या घरी पैशांची जरा अडचण सुरू आहे म्हणून ती आली होती. पण लग्न झाल्यापासून कधी एकदा तरी तिने आपल्याकडे काही 1 रुपया तरी मागितलाय का बाबा? मला ते काही माहित नाही. तू आधी सांग, तू पैसे का दिलेस तिला? वरतोंड करून सांगायला आली होती ना, मी खूप खुश आहे, मी खूप सुखी आहे. मग आता कशाला आली होती? आपली पोटची पोर आहे ती. हो ना बाबा, अजून किती वर्ष असाच राग धरणार आहात ताईवर? काय हवंय ताईला? तुमच्या तोंडून प्रेमाचा एक शब्द हवाय हो, एवढीच अपेक्षा आहे तिची. आणि तुम्ही तर तिच्याशी नातंच तोडून टाकलंय. मी नातं तोडलेलं नाहीये, ती घर सोडून गेली आहे. तू मला अक्कल शिकवायची नाही. मान्य आहे हो मला, झाली आहे तिच्या हातून चूक. हो, पण आपण तर मोठे आहोत ना, मोठ्या मनाने तिला एकदा माफ नाही का करू शकणार? बरोबर आहे, मी तेच म्हणलं ना बाबा. आणि म्हणजे बघा ना, पटतंय का? हे बघा, ह्या अशा अडचणीच्या काळामध्ये आपणच तिच्या पाठीशी उभं राहायला हवं ना बाबा. तिच्या घरी खरंच पैशांचा प्रॉब्लेम चालू आहे. नाईलाज होता म्हणून ती आली होती. मुलांच्या काळजीने ती पैसे मागायला आली होती. हो, मी कष्टाने पैसे कमवतो. अहो, असल्या आयऱ्या गैऱ्याला पैसे देण्यासाठी नाही. ऐऱ्या गैऱ्याला
अनुताई या घरची मुलगी आहे, कोणी ऐरीगैरी नाहीये. आणि तिला खरंच पैशांची गरज होती म्हणून ती आली होती. राहिला प्रश्न पैशांचा ना, तर फॉर युअर इन्फॉर्मेशन बाबा, तिने ते पैसे घेतलेच नाहीत. तिने तो चेक नाकारला. काय गरज होती का बाबांसमोर हा विषय काढण्याची? पैशाची हाव, दुसरं काय रे. पण दिव्या, एक गोष्ट लक्षात ठेव, पैसा हेच सर्वस्व नसतं. पैसाच सर्वस्व असतो आणि तो नाही ना, म्हणून तुमच्या मुलीवर आज ही परिस्थिती आली. मोठ्या तोऱ्यात भांडली ना माझ्याशी नवऱ्याची बाजू घेऊन, चेक फाडला, पण आज त्या माणसांनी तिला घरी गेल्यानंतर उभं पाडून खाल्लं असेल. अनु अनु अनु, अरे घ्या, ही तर लोळत पडली आहे. अगं उठ, चल उठ उठ, का देऊ रट्टा. झालं, काल नवरा फिरायला घेऊन गेल्यावर स्वतःला महाराणी समजायला लागलीस का? घरातली कामं कोण करणार? नाश्ता, मुलांचा डब्बा, धुणी भांडी सगळं कोण करणार? तुझी आई येऊन करणार आहे का इकडे? चल उठ उठ, आळशी कुठली, उठ. आई 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 ऐका ना, मला बरं नाही वाटत आहे. अंगात कुडकुडी भरली आहे, खूप अंग दुखतंय. थांब, अवीला सांगते. 2 मिनिटात तुझी कुडकुडी बाहेर काढली. अवी, ए अवी. आई, काय काय झालं तुला? काही झालं नाही तुझ्या आईला. कामं करावी लागतात म्हणून नाटक करते ती. अगं नाटक काय म्हणतेस? अंगात ताप आहे तिच्या. काही ताप वगैरे काय नाही. काल जेवायला गेली होती तेव्हा कशी ठणठणीत होती, आणि आता घरातली कामं करावी लागतात म्हणून नाटक करते ती. कामं करायला नको म्हणून नाटक करते म्हणतेस? मग रोज घरातली सगळी कामं कोण करतं? आज एक दिवस तिला बरं नाहीये तर तिला आराम करायचे अधिकार नाही? पिऊ, जास्त बोल नकोस. थांब, बघते कशी उठत नाही. उठ. अगं आजी, उठ.